हा व्हिडिओ फक्त मी शेतकरी दादांसाठी बनवते. आता तुम्ही म्हणाल शेतकरी दादांसाठी का? तर शेतकरी दादांनो, लक्ष देऊन ऐका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मी माझ्या लहानपणचा एक तुम्हाला किस्सा सांगते. माझ्या लहानपणी मी पहिली दुसरीला शाळेला होते तेव्हा तिथं आमच्या गावात, खेडगाव होतं, त्या गावात लग्न करायचे का नाही असे मराठ्याचे लोक, शेतकरी लोक. तर ते लग्नात जेवण काय करायचे, पुऱ्या. त्या बी कशा, हो का, मी तुम्हाला दाखवते. कणकीचा उंडा घ्यायचा आणि असा असा गुडघ्यावर हाणायचा ते आचारी. चपातीचा उंडा गुडघ्यावर असा करायचा आणि कढईत टाकायचा. त्या पुऱ्या असल्या जाडजाड पुऱ्या त्या तळून घ्यायच्या आणि त्याच्यासंग गुळवणी केलं का नाही, तर त्या गुळवण्यात त्या इष्ट्यात पहार गरम करायची आधी आणि ती त्या गुळवण्यात घालायची. तुम्ही म्हणताल का? तर लोकांनी लई खाऊनी म्हणून ते गुळवणी पुऱ्या. आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला एकदम सुकं पिठलं, एकदम सुकं, त्याच्यात काही काही पीठ बी तसंच असायचं, असं पिठलं करायचे. तर त्या पोरीचा बाप शेतकरी पैसे वाचवून पोरीच्या लग्नाला कशाला खर्च न करून 1 एकर शेती घ्यायचा. 1-2 एकर असं पैसे वाचवून 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 शेती घ्यायचा. ह्याला म्हणायचं बचाव करायचा. आणि त्याच पोरीच्या भावानी परत त्याच्या पोरीच्या लग्नात ते शेत विकलं आणि पोरीचं लग्न केलं तर कसं केलं, एकदम टोलेजंग लग्न केलं. डीजे बीजे लावून काय काय करून, लई काय काय करून ते लग्न केलं. आता लग्न एवढं थाटात लग्न केलं पोरीच्या बापाने म्हणल्यावर तिचा नवरा तो म्हणतो ना, मग तुझ्या बापाकडून आण ट्रॅक्टर घ्यायला पैसे, बुलेट घ्यायला पैसे, शेतात घ्यायला पैसे. ह्यो भिकारी का असणार, पण तिच्या बापाकडून पैसे आणायचे. तर अशा पद्धतीचं हे होतं. आणि त्या नवऱ्यानी, सासूनी, सासऱ्यानी, नंदनी तिच्यावर त्या पैसे आणण्याचा हे लावला की मग ती किती फाशी, बरोबर का नाही? मी काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. आणि तुम्हाला पटत असलं तर मला सांगा. लग्नात खर्च अजिबात करू नका. फार जर त्या पोरीला 1 एकर शेती द्या, पण तिला म्हणायचं तू शेतात राबून खा. पण लग्नात एवढा खर्च करायचा नाही, मी तुम्हाला सांगते. पटत असलं तर बघा आणि नसलं पटत तरी कमेंट करा, पटत असलं तरी कमेंट करा. ह्या आजीला सांगा, तुम्हाला आजीनं सांगितलेलं पटतं का नाही हे सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून सांगेल तुम्हाला काय काय, थोडं अजून सांगते. पण आता व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी बंद करते. पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते.